भारतीय अभिजात संगीतामध्ये जी पारंपरिक तालवाद्य आहेत ती फार पुरातन आहेत. काहींचं चलन फार पूर्वीपासून आहे. पण जी अपारंपरिक वाद्य आहेत, विशेषतः पाश्चिमात्य किंवा आफ्रिकन किंवा ग्लोबल जी वाद्य आहेत ती भारतीय संगीतामध्ये आणणं, त्यांचं चलन वाढवणं, त्यावरती संशोधन करणं आणि ती सर्व इतर रागदारीपासून ते फ्युजन म्युझिकपर्यंत सर्वत्र ती वाजवणं, ही खरंच कमाल आहे. आणि ती कमाल केलेली आहे रिदमचे बादशाह तौफिक कुरेशी यांनी. आपल्यासोबत आज तौफिक कुरेशी आहेत. खूप मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे. जगप्रसिद्ध तबलावादक दिवंगत उस्ताद अल्लार खान साहेबांचे तिसरे सुपुत्र आहेत. घरात खूप मोठं वलय होतं, पण आपला मार्ग वेगळा हवा आहे. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. नुसतं वेगळंच नाही तर माझ्या नावावरती स्वतःची कलाकृती ही जमा झाली पाहिजे, हा अट्टहास आज त्यांना खूप मोठं बनवत आहे. तौफिक भाई, हाच एक प्रश्न आहे की घरात मोठे बुजुर्ग उस्तादजी आहेत आणि आपल्यालाही वेगळं करायचं आहे. मला आठवत आहे 30 वर्षापूर्वी मी तुम्हाला तबला सोलो वाजवताना ऐकलाय. अरे बाप, गझलवर तबला वाजवताना ऐकलाय आणि आज तुम्ही तालवाद्य वादक आहात. हे कसं काय झालं? हे सडनली झालं की तुम्ही आधी ठरवलं होतं की तबला सोडूनच मला वेगळं काही करायचं आहे? काय आहे की बेसिकली लहानपणापासूनच मला एक काहीतरी म्हणजे वेगळा करावा असं नव्हतं, पण वेगळे माझे पाय तिथे जायचे आपोआप. म्हणजे जेव्हा रेडिओवर आर.डी. बर्मनचं गाणं आलं, दुनिया में, तर असं काहीतरी आलं की म्हणजे डोकं फिरायचं आणि मी रेडिओ लाऊड करून एकदम जवळ जाऊन मी ते ऐकायचं. म्हणजे असं. आणि एक अब्बाजीनी एक बडी रिच म्हणून एक मोठे ड्रमर होते, त्यांच्याबरोबर एक अल्बम केलं होतं, रिच आला रखा. ते बहुतेक 67 किंवा 68मध्ये आलं होतं. तर जेव्हा तो अल्बम आमच्याकडे आला तर मी दिवसात 4-5 वेळा तो LP होता, तो LP मी 4-5 वेळा ऐकायचा ड्रमच्या साऊंडसाठी. हे काय साऊंड आहे? तर मला असं एक मला असं वाटतंय की काहीतरी वेगळं माझ्या डोक्यात लहानपणापासूनच होतं. आणि काय आहे की अब्बाजी आणि जाकीर भाई यांनी जे एक काम करून ठेवलं आहे, तर असंच होतं की माझा पण असं म्हणजे असं नाम असायला पाहिजे. ते तर किसी को भी ऐसा होता है कि मेरा नाम हो बहुत बड़ा, लेकिन जो काम उन्होंने किया है उस काम को मैं कैसे आगे ले जा सकता हूँ, मैं अपनी एक मेरा एक स्वरूप उसके थ्रू कैसे दिखा सकता हूँ, वही काम मुझे करना है. मुझे कुछ दूसरा नहीं आता है, तबला ही मुझे आता है, तो मुझे वही बजाना है. लेकिन मुझे तबले पे नहीं बजाना है, मुझे तबला किसी और माध्यम से लाना है. तो ये शायद एक बचपन से मेरे दिमाग में था और वही लेकर के मैं आगे चला हूँ. और तौफिक जी, तुमच्या सोबत शिखर सुद्धा आहे. हो आहे. तौफिक कुरेशी यांचा मुलगा शिखर कुरेशी हा सुद्धा आता तालवाद्य वादक बनलेला आहे आणि तो सुद्धा आज आपल्या सोबत आहे. तौफिक जी जेव्हा वाजवतील तेव्हा तो सुद्धा वाजवणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा वारसा तुमच्या मुलाला दिलेला आहे आणि तो तुमच्यासारखंच तालवाद्य वाजवतोय. क्या है ना कि एक जैसे मैंने आपसे कहा कि एक वो था ही, जैसे मैं बड़ा होने लगा मुझे लगा कि क्या है कि मेरे लिए वो क्या होता है ना, A फॉर अल्लाह रखा, Z फॉर जाकिर हुसैन, ख़त्म हो गया था. अभी मुझे कुछ अपना बनाना है, मुझे अपनी पहचान बनानी आहे. मला काहीतरी माझा एक रूप असं दाखवायचं आहे लोकांना की त्यांनी मला बघून सांगायचं की अरे हा काहीतरी वेगळं करतोय, अरे हा अब्बाजींचा मुलगा आहे पण त्यांचीच विद्या काहीतरी वेगळं प्रकाराने पेश करतोय, असं लोकांनी म्हणायला पाहिजे. मला काय असतं की लोक बोलतात, मैंने बहुत से लोगों को सुना है कि मैं कुछ अलग करने जा रहा हूँ, मैं कुछ नया कर रहा हूँ, जरा हटके. मला असं मी कधीच असं नाही बोललोय आणि मला हे आवडतच नाही की मी काहीतरी वेगळं नाही. लोकांनी ऐकून सांगायला पाहिजे की ह्यांनी काहीतरी वेगळं केलंय, आज ह्यांनी काहीतरी क्रिएटिव केलं आहे, आज ह्यांनी काहीतरी नवीन केलं आहे. मैं सिर्फ बोल सकता हूँ कि मैं वही चीज़ बजा रहा हूँ, उसी चीज़ को आपके सामने ला रहा हूँ. और आप सुन के मुझे बताइए, अगर आप कहेंगे कि ये नया है तो मेरे लिए ये एक मतलब मेरे लिए एक सीढ़ी और ऊपर है, मैं एक सीढ़ी और आ गया हूँ.
तो यही मेरा एक वो रहा है और वही मैंने शिखर को भी दिया है। मैंने उसको भी यही कहा है कि तुम जब भी बजाओ तो यही कहो कि मैं जो मैं बजा रहा हूँ वो पारंपरिक है। हाँ। ये वाद्य अफ्रीका का है जेम्बे, इसके ऊपर मैंने अपनी एक भाषा निर्माण की है. म्हणजे धे ता ट ते तुन सगळं असं म्हणजे पण जेम्बेच का? कारण मला असं वाटतंय कारण काय झालं की मी जसं तुम्हाला सांगितलं लहानपणापासून मी भोंगो वाजवायचा. तुम्हाला सांगितलं बडी रिच ड्रम वाजवायचे ते साऊंड माझ्या डोक्यात होता. तर तेव्हा मी अब्बाजींना विचारलं की ड्रम काय होतो. तर त्यांनी सांगितलं बेटा असं काय ना ते डब्बे असतात ना डब्बेसारखे असतात आणि वरती असं प्लास्टिक होतं. तर मला माझ्या डोक्यात त्या काळात 67-60 डब्बा म्हणजे डालडाचा डब्बा असायचा आपल्याकडे. मला डब्बा म्हणजे हाच असणार. तर मी लहान छोटे 4-5 डब्बे असे जमवून ती आपण बाथरूम साफ करतात ना ती झाडू ते झाडूतून मी लकडी तोडून माझे स्टिक्स म्हणजे अब्बाजींनी सांगितलं होतं लकडीने वाजवतात ते माझ्यात मी ते घेऊन असं कडकड कुडकुडी मी काहीतरी करत बसायचं. तो वो मेरे दिमाग में पहले से बचपन से था कि मैं मुझे कुछ करना है. तो जैसे मैं बढ़ने लगा कॉलेज में आया कॉलेजमध्ये म्हणजे सेंट झेवियर्समध्ये तर तिकडे मला कळायला लागलं की म्हणजे फक्त ड्रम नाही असतात कॉंगाज असतात तुंबा असतात बॉंगो असतात जेम्बे असतात दरबुका. तर मला आला हाँ आता मी अब्बाजींकडून जे मी शिकलाय वो मैं कैसे किसी और साज पे कर सकता हूँ. तो मी ड्रम घेतला. अरे पण ते खूपचे इन्स्ट्रुमेंट्स आहे. आता 10 कुठे वाजवतात ती कुठे वाजवायचं ते सगळं. मग बॉंगो हातात आला. तर बॉंगो खूप छोटा आहे त्याचा हेड खूप छोटा आहे. तर धीर वाजवायचं तिरकीट वाजवायचं ते कसं करायचं. मग कॉंगाज आले तुंबा पण त्याच्यात आसच नव्हती म्हणजे बेस नाही काय नाही. दरबुका आला तो खूप बेस आहे शार्प आहे मिड्स नाही आहे. दुंबेक आला तो बेस खूप आहे शार्पनेस नाही आहे. मग जेम्बे माझ्या हातात आला आणि हे पण जाकीरबाईंनी मला एक गिफ्ट केला जेम्बे. तर जेम्बे जेव्हा माझ्या हातात आला तेव्हा ॲक्च्युली मला एकदमचं नाही कळलं की मी ह्याच्यावरती करू शकतो. एकदा मी एक रेकॉर्डिंग वाजवत होतो. ते रेकॉर्डिंग वाजवताना मी काहीतरी असा एक प्रकार रेलाचा ट्राय केला. मी बोललो अरे वा हे धिनगिनीचा रेला मी वाजवू शकतो म्हणजे धिनगिनचा सगळे प्रकार याच्यावरती येऊ शकतात. असं करून मी सगळं माझी एक रिसर्च माझा एक काय बोलतात ना त्याला एक उसको पूरा डिफाइन करना कि ये तबले का धा कैसे आएगा धीन कैसे आएगा ते कैसे आएगा. तो वैसे करके मैंने अपना एक भाषा बनाया. क्योंकि जेव्हा मी शिकायचा ह्याला किंवा माझे दुसरे स्टुडंट्सना तर आज शिकवलं 2 दिवसानंतर त्यांना मी विचारलं वाजवून दाखव तो त्याला आठवायचं नाही. तर मी बोललो कशाला आठवायचं नाही तुला परवाच सांगितलं. मग माझ्या डोक्यात त्याला लँग्वेज नाही आहे त्यांना आपल्याकडे धा धीन तिरकिट घेणं तेना सगळ्या एक लँग्वेज होती. आम्ही आणि अब्बाजी ॲक्च्युली आम्हाला कधी लिहायला द्यायचे नाही. लिहून हम लिखने जाते तो हथौड़ी फेंक के मारते थे. अरे दिमाग में रखो लिखो मत स्टेज पे बुक लेके बैठोगे क्या. उससे क्या हो गया कि ये दिमाग के अंदर जो चिप है ना वो बहुत स्ट्रांग हो गया. एक बार 2 बार सुना की एकदम से याद हो जाता है. तो मला कळलं की ह्यांना लँग्वेज पाहिजे त्यांना लिहायला लँग्वेज पाहिजे म्हणून मी लँग्वेजचा निर्माण केला ह्याच्यावरती. आणि ह्या जेम्बेवर तबल्याचा स्ट्रोक आहे तुंबाचा स्ट्रोक आहे बॉंगोचा स्ट्रोक आहे आणि घटमचा पण स्ट्रोक आहे. घटम म्हणजे विद्वान विकू नायक रामजी त्यांच्या ज्यांच्याकडून मी साऊथ इंडियन रिदमचा घेतो ते मटकासारखं असतो. तर हे सगळे मिळून जेम्बेवर आला. आणि मला असं वाटतंय की बघा मी गरबा वाजवलाय मी ऑर्केस्ट्रा वाजवलाय मी क्लासिकल म्युझिक वाजवलंय मी फिल्म म्युझिक वाजवलंय मी फ्युजन केलंय मी अल्बम्स केलंय. जेम्बेवरती जे काही जे बाज आहे माझ्या आता मुझे ऐसा लगता है उस सबका निचोड इस जेम्बे में मेरा है. सर जेम्बेची भाषा तुम्ही तयार केली त्याचं सगळं अकॉस्टिक तुम्ही कल्चर्ड केलं आणि त्यावरती तुम्ही आता सगळे प्रकार वाजवता. म्हणजे पण मग ते तबल्यासारखे ना ता हे कसे निघालेत. कारण असं बघा ना आता आपल्याकडे धा मेन साऊंड असतो म्हणजे डग्गा आणि चाटी ते बघा ते 2 इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणून तुम्ही 2 स्ट्रोक्स एकत्र दाया बाया म्हणून तुम्ही 2 स्ट्रोक्स एकत्र वाजवू शकतात. याच्यामध्ये 2 स्ट्रोक एकत्र वाजवायला गेलं तर असा म्यूट होतो साऊंड. ते मला कळलं होतं. तर मी बोललो 10 साठी काय करायचं म्हणजे धा DHA. तर मला त्याच्या काय होऊ शकतो तुम्ही इथे मध्ये म्हणजे हा बेस स्ट्रोक आहे जेम्बेचा. मी बोला हे मला धे असा मला डोक्यात धे असं वाटतं साऊंड याचा धे धे. तर धा माझा धे झाला. ओके. मग ती
धाती, तर धाती, कारण अब्बाजी आमचे ती नाव धाती धाग, ते धाती कधी तीला ती नाही म्हणायचे, ते ट म्हणायचे, धाट, धाट धाग तिन्ना गेना, कारण पंजाबचे होते ना, हो, बरोबर. ते ती नाही, ते ट म्हणायचे, धाती धाग तिन्ना गेना, धट धाग, ते धट धाग म्हणायचे. म्हणून मला ती म्हणजे माझा ट झाला, तो धाट धाग. ग माझ्याकडे नाहीये, ग इसू असतो असा, तो धेट धेना, धेट धेना, तिन्ना गिन्ना, धाती धाग तिन्ना गिन्ना, धेटे धेना तुन नाना. असं करून मी सगळं, इसके ऊपर मैंने वो रिसर्च करके कि धाती दाग को ऐसा कर सकता हूँ मैं, धिन गिन, धिन गिन, धिन गिन, धिन गिन, धिन गिन, धिन गिन, नाळ गिन, तिन गिन, तिन गिन, तिन गिन, नाळ गिन. आणि वाजवताना भरी आणि खाली जे एक खास प्रकार असतो, तर भरी खाली मेंटेन करून मी सगळं याच्यावरती सगळं केलं आहे मी. तौफिकजी, जर का मी तुम्हाला असं म्हणालो की तुम्ही तबल्यावरती सोलो वाजवायचा, हो जेंबेवरती सोलो वाजतो? हो, वाजू शकतो ना. मी वाजवतो. लहरा बरोबर मी 2-2 तास सोलो वाजवलंय. म्हणजे पॉसिबिलिटीज काय है ना, ते क्या होता है ना, हमारे यहाँ पे अब्बा जी खूब वेळा म्हणायचे कि बेटा कुछ भी इम्पॉसिबल नहीं है, हाँ. तुम अगर अपना दिमाग उस पर लगाओ, अपनी एक जिद उसके पीछे पड़ जाओ, कमिटेड रहो, ईमानदारी से काम करोगे, तो संगीत में बहुत कुछ पॉसिबिलिटीज है, बहुत पॉसिबल है. एक सोलो हा झाला पाहिजे. आधी मी शिखरला असं सांगणार की मी जे स्ट्रोक्स बोलतोय ते तुम्हाला वाजवून दाखवेल तो. ओहो. ओके. धेता, तुन्ना, धेट, ताती. ओहो. तसंच वाटतं ना, ताती धेट. बरोबर. धेट धेना तुंतुन्नाना, केतकेन धे धे नाना, धान कतट धे धे नाना, धा गिनकत, ता किनकत, धडधडकत, किडतकत, धातिडकट, धातिड किडतक, धातिड किडतक, ताती किडतक, गिनदा, किनता, गिनदा, किनता, ता दिनक दिन, का दिनक दिन, ता दिनक दिन, ताक दिनक दिन, ताक दिनक दिन, ताक दिनक दिन, तत तत तक धा तिक तत तत तक धा तिक तत तत तक धा. क्या बात. आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सोबत तौफिक कुरेशी आणि शिखरनाथ कुरेशी हे असणारच आहेत. ब्रेक नंतर ते काय वाजवतायत, काय गातायत, काय सादर करतायत, ही उत्सुकता आहेच. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. तौफिकजी, तुम्ही लेफ्टी आहात. मी लेफ्टी. आणि खब्बा, शिखर? खब्बा म्हणता तुम्ही. शिखर? हा पण लेफ्टी. खब्बा. हो का? म्हणूनच मी म्हटलं की कसं ते कॉम्बिनेशन चाललंय. त्यांनी मला असं मला- वाटलं तो रायटी असेल तर, पण नाही, तोही लेफ्टीच आहे. आता बघा ना, आमच्या घरी सगळे रायटी आहे. अब्बाजी पण रायटी आहे, माझे जाकीरबाई पण, आणि माझे दुसरा भाऊ पण फजल, तो पण रायटी आहे. मीच फक्त एक 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 लेफ्टी आहे, म्हणजे खब्बा. अच्छा. तर लहानपणी जेव्हा मी वाजवायचं तर स्टुडंट्स अब्बाजीना म्हणायचे, अरे खासा हे लेफ्ट से बजा रहा है, उल्टा हाथ से बजा रहा है, उसको सीधा करना चाहिए. तर अब्बाजीने सांगितलं नाही नाही, राहू दे, तो नॅचरल वाजवतोय लेफ्ट हँडनी. आणि बोले माझे उस्ताद मियाँ कादर बख्शजी ते पण खब्बे होते लेफ्ट हँड. ओके. आणि त्यांचा फोटो आमच्या घरी असायचा. मला असं वाटतं की त्यांना बघूनच मी हा लेफ्टी माझा सुरू झाला असणार, कारण आमच्याकडे सगळे. तर मी लहानपणापासून तुम्हाला काय म्हटलं, माझ्या काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे हे सगळे रायटी आहे म्हणून मी लेफ्टी असं नाही, पण ते नॅचरल झालं माझं असं. हो हो. धे इकडे धे ना ना, धे धे ना ना, ते ते ना तिट, धे धे ना धे इकडे धे ना. हा 3 तालचा ठेका, 3 तालची भाषा. धा धिन दिन ना, धा धिन दिन ना, धा तिन तिन ता तिट दिन दिन. जेंबे धे इकडे धे ना ना, धे धे ना ना, ते ते ना, धे धे ना ते.
अधिक एक बंदिश धा दिन ताकत धा दे तक तक दिन ताकत तक धाकत तक गति गिन कत धाती दा कत धाती दा कत धाती दा कत धा दिन ताकत तक धा दे तक तक दिन ताकत तक धाकत तक गति गिन कत धाती दा कत धाती दा कत धाती दा कत धा दिन ताकत तक धा दे तक तक दिन ताकत तक धाकत तक गति गिन कत धाती दा कत धाती दा कत धाती धा धा दिन ता करते करते दादा करते करते दादा करते करते दादिन ता करते करते धा करते करते धा करते करते धा ति क त धा धा करते करते धा करते करते धा ति क त धा धा करते करते धा करते करते धा ति क त धा तेरे केट तक तेरे केट दिन तेरे केट तक धा तेरे केट तक तेरे केट ता तेरे केट तक तेरे केट दिन तेरे केट तक धा तेरे केट तक तेरे देपक कित 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 देपक कित कित देपक कित 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 केप कित 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 देपक कित कित देपक कित 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 ते आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सोबत तौफिक कुरेशी आणि शिखरनाथ कुरेशी हे असणारच आहेत. ब्रेक नंतर ते काय वाजवतायत, काय गातायत,
काय सादर करतात ही उत्सुकता आहेच. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत तौफिक कुरेशी आहेत. ताल वाद्यामध्ये अनेक ताल तुम्ही वाजवता, म्हणजे वादन जी तालवाद्य अनेक खूप- निवडली खूपशे असतात. ताल, त्यातलं खूपशे एक ताल. जेंबे आहे. मग अजूनही ही प्रोसेस नवीन तालवाद्य शोधण्याची सुरू आहे, म्हणजे की माझी आता इथे संप- जेंबेवरच सगळं करायचं? माझी इथे संपली आहे. अच्छा. आता माझे जे स्टुडंट्स आहे किंवा शिखर आहे यांनी ही म्हणजे ये जो एक मैंने इनको दिया है वो आगे लेके जाए, और अगर इनको लगता है कि कोई और इंस्ट्रूमेंट पे भी आ सकता है तो शिखर कैन यू ऐड टू दैट? मी ड्रम सेट पण वाजवतो. ड्रम्सही वाजवण्याचा प्रयत्न चालू आहे लास्ट 2-3 वर्षांपासून. तर आमचा जो इम्प्रोव्हायझेशनचा जो स्टँडर्ड आहे तबल्यामध्ये किंवा हिंदुस्थानी रिदममध्ये, जसं एक पेशकारचं बिल्डअप, कायदे, जसं एक प्रॉपर नॉर्थ इंडियन रिदम सोलो असतो, त्याचाच एक प्रकार मी ट्राय करतोय. तौफिकजी, जसं ताल कचेरी असते किंवा जुगलबंदी असते, जुगलबंदी जेंबेची जुगलबंदी ही तबल्यासोबत होऊ शकते आणि तुम्ही ती केली आहे. मी जाकीरबाईंबरोबर वाजवलंय, योगेश माझे ते गुरुभाई आहेत त्याच्याबरोबर, विजय घाटो बरोबर, खूप तबला प्लेयर बरोबर मी जुगलबंदी केली आहे आणि करत राहतो. कारण आणि ड्रमर बरोबर ड्रमर बरोबर पण रणजित बारोतजी आहे, यंग जिनो बँक्स आहे आणि इंटरनॅशनल ड्रमर्स त्यांच्याबरोबर पण मी जुगलबंदी केली आहे. कारण मला असं वाटतंय की जेव्हा मी जुगलबंदी करतो, जैसे मैं एक जाकिर भाई की बात करूँगा, आप मतलब वो मेरे गुरु जैसे ही है, मेरे बड़े भाई है. तुमच्या घरात खरं तर ताल परिषद आहे. काय आहे ना, लोक खूप वेळा म्हणतात ना की आय एम फ्रॉम हार्वर्ड युनिव्हर्सिटी, आय एम फ्रॉम स्टॅनफर्ड. मी बोलतो मी उस्ताद अल्ला रखा युनिव्हर्सिटी, इथून मी पास होऊन आलो आहे. म्हणजे हे माझ्यासाठी एक खूप मोठं सर्टिफिकेट आहे. नाही, खूप म्हणजे मी मोठं आहे. मुलगा आहे त्यांच्या, पण मी शिष्य पण आहे. आणि त्यांनी नेहमी मुलं आणि शिष्य यांच्यामध्ये काही फरक कधीच नाही केला आहे. आणि त्यांचे मुलं म्हणजे त्यांचे शिष्य आणि शिष्य म्हणजे त्यांचे मुलं. उस्ताद अलार खान साहेबांनी मला असं वाटतं की सर्वात जास्त तबलावादक निर्माण केलेले आहेत. आज कुठेही जा, ये सब उनके गुरु का आशीर्वाद है और अब्बा जी की मेहनत है कि आज हम लोग सब लोग इतना बजा रहे हैं. तो बेसिकली मैं जब भी जाकिर भाई के साथ, खास जो है उनके साथ जब भी स्टेज पे रहता हूँ, तो मेरे लिए वो एक मास्टर क्लास होता है. मास्टर क्लास म्हणजे कसं असतं की तुम्ही एक स्टुडंटला समोर ठेवून त्याला टीच करतात. तर माझ्या त्यांच्याबरोबर स्टेजवर माझा मास्टर क्लास असतो. कारण मी जेव्हा त्यांच्याबरोबर वाजवतो ते जुगलबंदी नसते, ती एक मास्टर क्लास असते. म्हणजे ते मला शिकवतात आणि मी शिकतो, असं आहे. म्हणजे दुसऱ्यांबरोबर जुगलबंदी आहे, ते असं काही नाही आहे, पण त्यांच्याबरोबर नेहमी एक मास्टर क्लास असते माझ्या. म्हणून तुमच्या म्हणजे झाकीरभाई असतील किंवा तुम्ही असाल, तुमच्यामध्ये ना एक रिफ्लेक्सेस खूप फास्ट आहेत. ते आता शिखरमध्ये सुद्धा दिसले. किंवा स्पॉन्टेनिटी खूप आहे. हो. एकमेकांना पूरक असं ते आहे. आणि मला असं वाटतं ते शिकणे आणि शिकवणे यातनं ते आलेलं आहे. हो, करेक्ट आहे. कारण हे काय आहे ना, ये जो चीज आहे ये थोडी सी फील भी की जाती. अभी आमच्या काय डिसाइडेड नव्हता, बरोबर. आम्ही काय वाजवणार काय नाही. म्हणजे पण आमच्या क्लासिकल म्युझिकमध्ये किंवा वेस्टर्न म्युझिकमध्ये जॅझ म्युझिक जे असतात त्याच्यात पण असंच आहे की ते 3-4 म्युझिशियन्स स्टेजवर भेटतात आणि लगेच त्यांचं कनेक्शन होतो आणि ते वाजवायचा वो लोग 2 घंटे का प्रोग्राम करते हैं. वैसे ही क्लासिकल म्युझिक में भी असंच आहे की म्हणजे एक क्लासिकल म्युझिशियन बरोबर तुम्ही पहिल्यांदाच वाजवत असणार तरी पण ती तालमेल अशी होईल, कारण की वो हमारे डिसिप्लिन में है ना. स्पॉन्टेनिटी, जिसको हमारे पिताजी कहते थे फिलबदी. फिलबदी इज अ फारसी वर्ड विच मीन्स स्पॉन्टेनिटी. वहाँ बैठे, वहीं पे बैठे और जो भी पक रहा है, बिरयानी है या कोरमा है, जो भी वही बन रहा है. क्या बात आहे. एक वैशिष्ट्य हे पण आहे की म्हणजे तालवाद्य तुम्ही वाजवता, पण तबला जसा वाजतो तसं पडंत सुद्धा झाकीरभाई असतील किंवा उस्ताद अलार खान साहेब असतील यांची पडंत सुद्धा लोक ऐकायचे. तेवढंच आहे नाही की ते एखाद्या कायदा किंवा रेल्याची जी पडंत असायची, तुम्ही तर त्याच्या पलीकडे गेलात. म्हणजे तुम्ही आता असे आवाज काढतात ते सुद्धा शास्त्रोक्त आवाज आहेत. म्हणजे तुम्ही त्याचंही काही असं शास्त्र निर्माण केलंय? नाही, मी पलीकडे गेलो असं तुमच्या नाही, तुमच्या आधी पण काही प्रयोग झालेत, पण त्याला असा बेस नव्हता की ते शास्त्रोक्त म्हणता येत नाही. ते असं म्हणजे रॅग्स मध्ये किंवा पॉप मध्ये लोक एखाद दुसरा आवाज काढायचे किंवा असं वेडवाकडा आवाज काढून ते करायचे. तुमचं तसं नाही. तुम्ही जे काही करता ना ते आम्हाला म्हणजे ऐकावंसंही वाटतं आणि बघावंसं वाटतं.
नहीं, माझं कसं आहे की मैं जो भी कुछ करता हूँ वो पिताजी की ही विद्या है। चाहे मैं वो मेरे सांस से निकालूँ या कुछ ऐसी आवाज़ से निकालूँ या मैं अपने चीख से निकालूँ, मेरे दिमाग में तबला ही चलता है और उसी को मैं वहाँ से निकालने की कोशिश करता हूँ। देखिए ना, अभी जैसे कि अभी हम लोग कहते हैं ना, धागिन धातिक दिन धागत्रिक दिन नागिन तागिन तातिक दिन धागत्रिक दिन नागिन, एक चलन है ना। तनक दिन दुगुन तनक दिन दुगुन तनक दिन दुगुन तनक क्रांत आकृति धा। तो ये एक क्रांत आकृति धा को मैं, तो वो मैं दिमाग में वो आ रहा है, वो चीज़ें मेरे दिमाग में आ रही है जो मैं सांस से निकलने की कोशिश कर रहा हूँ। फिर और क्या कर सकता हूँ? तो हमारे पंजाब में है, ये पंजाब में बहुत होता है। तो मैं बोला इस रिदम को लेते हैं, इस रिदम के साथ में वो जो हमारे लद्दाख में बैठे हुए मॉन्क्स हैं वो कैसी आवाज़ निकालते हैं, वो कहते जो भी है वो लोग करते हैं, लेकिन उनका टोनल स्ट्रक्चर ऐसा होता है। वो लेकर के मैं क्या कर सकता हूँ, तो ये थोड़ा वो मिलके याच्याच पण तुम्ही कंपोजिशन्स तयार केलेले आहेत? हो, मी स्टेजवर खूप वेळा असं करतो आणि एक फिल्मच्या गाडीमध्ये मी खूप वापरलेलं आहे. म्हणजे एक तर आहे वो हवन करेंगे हवन करेंगे हवन करेंगे, तर हे सगळं व्हॉइसचं मी म्हणजे केलं. मिल्खा सिंगचं गाणं आहे. त्यातलं ते हवन हो, त्यातलं करेंगे. ते हवन करेंगे. त्यात तुम्ही हे केलेलं आहे? सगळं व्हॉइस परकशन मीच केलंय. सर, एक तुमचं कंपोजिशन असं की ते खूप तुम्हाला डिमांड होते किंवा वन्स मोर मिळतं की हे व्हॉइस कल्चरचं कंपोजिशन तुम्ही गा म्हणजे वाजवा, गा म्हणजे आता वाजवा. हा नाही, मला नेहमी लोक श्वासाचं मी जे करतोय आणि माझ्या एक आहे की श्वासचा मी करतोय की म्हणजे 1 मग 2 मग 3 मग 4 असा 8 पर्यंत मी जातो. ते लोक खूप वेळा मला सांगतात की तुम्ही ते करा ते करा ते करा. तर आमच्यासाठी सुद्धा ते पाहिजे. हो, मी प्रयत्न करतो. क्या बात है, क्या बात है. तो ये सिर्फ सांस है, लेकिन चल क्या रहा है, तबला. क्या बात. धटी धगती नगेना धटी धगती नगेना धटी धगती नगेना धटी धगती नगेना, वही चल रहा है. आणि ते असं गाल वाजवता, आवाज काढता, त्याचंही कॉम्पोजिशन केलेलं आहे? नाही, कॉम्पोजिशन काय आलं आपल्याकडे कसं, आता तुम्ही जे विचारता ना कॉम्पोजिशन, म्हणजे आमच्याकडे असं आमच्यामध्ये असं कॉम्पोजिशन सारखं नसतं. म्हणजे एक गाणं आहे ते एक कॉम्पोजिशन आहे, किंवा एक राग आहे ते एक कॉम्पोजिशन आहे, किंवा एक कायदा आहे ते एक कॉम्पोजिशन आहे. हे सगळं मी फ्री फ्लोइंग करतोय, म्हणजे स्पॉन्टेनियसली. ह्याच्यात मी काही फिक्स नाही केलेलं आहे. म्हणजे हे जे तुमच्या समोर केलं ही एक कॉम्पोजिशन आहे श्वासाची. म्हणजे
ज्याच्यात 1 आणि 2 आणि 3, पण नंतर जे मी केलं श्वासातलं ते फक्त जे जे माझ्या डोक्यात येतं ते मी केलं. म्हणजे जसं आता हवन करेंगे ते एक फिल्मची कॉम्पोजिशन आहे. अच्छा, त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन तुम्ही त्याच्यामध्ये मी रिदम केलाय. अच्छा, तर ती कॉम्पोजिशन शंकर यांनी चाललेलं व्हायची. हो, त्या गाण्याच्या पाठी जे रिदम आहे, जे व्हॉइस रिदम आणि दुसरे जे ढोल बिल सगळे वाजवले ते सगळे मी केलंय. तर तर ते असं- जे व्हॉइस रिदम आहे ते गालावरती थोडं वाजवणं, थोडंसं वेगवेगळे आवाज काढणं, ते आम्हाला हवं आहे. तुम्हाला एक आणखीन एक आमचा जो सर्वसामान्य प्रेक्षक आहे नाही, ना, मी तो त्याला- कसा आहे माहिती आहे का, मला त्याला कळलं. कुतूहल आहे की हे आता कसं निघतं, कसं आता वाजवतं, कसं गाता. मी एक काहीतरी करतो आणि जे मी करणार, हं. जे लोक ऐकतायत ना ते त्यांना कळेल की हे कुठून आलंय. हो, हो. 5 6 7 ते ताकड 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 धूम ताकड धूम ताकड ताकड धूम ताकड धूम ताकड ताकड धूम 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 धूम. आता ही कॉम्पोजिशन मेरे ढोलनाची आहे. मेरे ढोलना धूम मेरे ढोलना ते ताकड 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 धूम ताकड धूम ताकड ताकड धूम ताकड धूम ताकड ताकड धूम धूम धूम. आता हे साऊथ इंडिया जे रिदम आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी विद्वान विकू विनायकरामजी यांच्याकडून मी शिकतोय. तर ये साउथ इंडिया का एक कोरवई है जो मैंने एक हिंदी फिल्म के गाने में यूज़ किया, लेकिन ये बहुत पॉपुलर हो गया. पूरे इस गाने में जो तबले के जे बोल जे मी याच्यामध्ये आणलेले ते सगळे पॉप्युलर झाले. गाणं तर पॉप्युलर झालंच, पण याचं रिदम जे आहे, याच्या म्हणजे जे मी तुकडे किंवा चक्करधार किंवा कोरवई यूज केले ते पण लोकांना खूपच आवडलं आहे. ये कॉम्पोजिशंस होती है जो मैंने अभी आपको एक सुनाई. या इसके अंदर और एक भी है, धान तान धकत धकत तिट कतान तिट कतान गद गिन नग तिट कतान गद धा गद धा गद धा गद धा गद धा धा मेरे ढोल ना सुन. तो उसका स्टार्ट ये है. आता ही कॉम्पोजिशन मी केली है, तो ये कॉम्पोजिशन मैंने उस गाने में यूज़ किया या वो कोरवई मैंने उस गाने में यूज़ किया. जो मैं स्टेज पे करता हूँ वो मुझे जो वहाँ पे सूझता है कि मुझे अभी ये साउंड लेके करना है. ऐसा ये नहीं है कि मैं सिर्फ इससे शुरू करूँगा या इससे शुरू करूँगा या सांस से शुरू करूँगा. मैं ऑडियंस को देखते हुए जो मुझे सूझता है, ऑडियंस का नब्ज़ किधर है, उनको क्या अच्छा लग रहा है, सांस का ज़्यादा अच्छा लग रहा है कि ये, बहुत बार मैं उस पर भी जाता हूँ और बहुत बार मैं इस पे जाता हूँ कि आज मुझे जो करना है मैं क्या करूँगा. ऑडियंस जो भी हो, मुझे आज इससे शुरू करना है. मैं एक वॉइस परकशन की बात कर रहा हूँ. आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सोबत तौफिक कुरेशी आणि शिखरनाथ कुरेशी हे असणारच आहेत. ब्रेक नंतर ते काय वाजवतायत, काय गातायत, काय सादर करतायत ही उत्सुकता आहेच. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत तौफिक कुरेशी आहेत. एक साधारण 20 वर्षांपूर्वी तुम्ही रिधून नावाचा अल्बम काढला होता. मला असं वाटतं तो जो अल्बम फ्युजनमध्ये ट्रेंड सेटर होता. म्हणजे त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या साऊंडची निर्मिती केली होती. ते कशात असं लयबद्ध होतं ते, पण शब्दबद्ध नव्हतं. हो, कारण आणि ते ग्लोबल मॅपवरती खूप गाजलं. हो, अजूनही लोक मला भेटतात आणि मला सांगतात तुमची रिधूनची कॅसेट माझ्याकडे आहे. मला अजूनही लोक भेटतात. तर रिधून काय झालं, रिधून म्हणजे RHY शॉर्ट फॉर्म फॉर रिदम आणि धून म्हणजे मेलडी. आणि तुम्हाला सांगतो हा नाव पण मला बाथरूममध्येच सुचलं. क्या बात. आणि आर्किमिडीज सारखं मी टॉवेल घालून बाहेर आलो आणि गीतिकाला बोललो, गीतिका मला नाव सुचलं अल्बमसाठी. तर एनिवे, तर ते रिधूनमध्ये एक काय झालं की रिधून 2000 मध्ये आलं आणि त्या काळात तो एक नॉन बॉलिवूड अल्बम, नॉन फिल्मी, नो गझल, नो भजन्स, नथिंग, नॉन थिमॅटिक. त्या अल्बममध्ये एक पण गाणं नव्हतं, फक्त इन्स्ट्रुमेंटल पीसेस होते. गाणं होतं म्हणजे गीतिकांनी पण एक गाणं गायलं, शंकर पण होता त्याच्यात, पण मी गाण्यासारखं काही नाही केलं. एक वर्ल्ड म्युझिक अल्बम मी केलं. आणि तो अल्बम जेव्हा इंडियातून त्या काळात तो एक पहिला अल्बम होता विच वॉज समथिंग लाईक दिस अँड इट मेड अ मार्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. तो अल्बम जेव्हा आला तेव्हा एक तौफिक कुरेशीचा रिबर्थ झाला. कारण त्याच्या आधी मी फक्त फिल्म म्युझिकमध्येच होतो. म्हणजे फिल्मची गाणीमध्ये मी ऑक्टोपॅड वाजवायचं, रिदम प्रोग्रामिंग करायचं. मी म्हणजे जतीन ललित, अनु मलिक, आनंद मिलिंद, राजेश रोशन सगळ्यांबरोबर मी केला. त्याच्यानंतर मी म्हणजे शंकर एहसान लॉय आले, विशाल शेखर आणि सगळे. तर माझा
संपूर्ण जीवन एक स्टुडिओमध्येच झालं होतं. म्हणजे तुम्ही बघा ना 86 पासून तुम्ही बघा 86 टू ऑलमोस्ट 98 12 वर्ष मी फक्त स्टुडिओमध्येच होतो. म्हणजे माझा लाईव्ह प्लेइंग सगळं झिरो झालं होतं. आणि तेव्हा मला गीतिकानी माझी बायको तिने सांगितलं मला की तू काय करतोय, म्हणजे तू लाईव्ह काय वाजवतोच नाही आहे. आपण पैसे कमवतोय, स्टुडिओमध्ये जातोय, तू येतोय, पैसे येतोय, घरात चांगलं आहे, पण म्हणजे तुम्हारा अपना अस्तित्व क्या है? तुम एक लाइव म्यूजिक की फैमिली से तुम्हारा कनेक्शन है, तुम सिर्फ स्टुडिओ में रह जाओगे क्या? तर मी बोललो हो बरोबर आहे, मला पण काहीतरी करायला पाहिजे. तर त्या काळात बघा ना, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. क्या बात. मी सगळे रेकॉर्डिंग्स सगळं बंद केलं, पण काम नाही आहे, तर मी काय करावं. तर एक माणूस आला माझ्याकडे आणि त्याने सांगितलं की मी एक लेबल लॉन्च करतोय, तुम्ही अल्बम करणार का? तू अल्बम? बोला हो जरूर करणार मी. आणि दॅट वॉज द बर्थ ऑफ रिधुन. और रिधुन जब आया तो लोगों को सडनली एकदम से, उसके पहले ये था कि तौफीक कुरैशी क्या करता है, पता नहीं क्या करता है, उस्ताद अल्लाह रखा का बेटा है, पर पता नहीं हमें क्या करता है, पता नहीं. सडनली रिधुन जब आया तो लोगों को समझ में आया कि ये कुछ कर रहा है और अभी शायद ये कुछ करेगा. तो म्हणजे एक तुम्ही तेव्हा कंपोजर झालात खरा अर्थात. कंपोजर. मला एक ना ऐसा एक प्लॅटफॉर्म, मला एक असा प्लॅटफॉर्म मिळाला जिथून मी असं जंप केलं. आणि उस जंप से एक तौफीक कुरैशी का जो रीबर्थ हुआ, जिसमें मैंने एक फ्यूजन म्यूजिक को लेके जो किया, तो मेरा फ्यूजन म्यूजिक में फिर एक नाम होने लगा. त्यानंतर तुम्ही अनेक अल्बम काढले. खूपचे अल्बम्स केले मी. त्याच्या आधी पण मी एक अल्बम केलं होतं, कलर्स ऑफ राजस्थान, हा. जे मला असं वाटतंय 92 मध्ये आलं होतं. पण हा अल्बम जे ना रिधून, दिस वॉज लाईक अ माइलस्टोन अल्बम. आणि बाय द वे जे कंपनीनी मला अप्रोच केला होता त्यांचं नाव पण माइलस्टोन होतं. हो. तर ती माइलस्टोन एक अल्बम माझ्यासाठी झाली रिधून. म्हणजे लोक अजूनही मला भेटतात आणि मला ब्लेसिंग्स देतात की तुम्ही रिधून केला, थँक्यू. कोणतरी गीतिकाला कोणतरी भेटलं, एक थिएटर ॲक्टर आहे, आणि त्याने सांगितलं रिधून म्हणजे आमच्यासाठी एक जगणं होतं. म्हणजे आम्ही सुबह उठे की रिधून और रात को सोए तो भी रिधून, क्या बात. ऐसा था. तो ये एक लोगों के लिए एक बन गया और मुझे उन सब का आशीर्वाद मिला. और सबसे ज़्यादा मुझे मेरे पिताजी का आशीर्वाद मिला, बिकॉज वो उनकी ज़िंदगी की आखरी थी म्हणजे रेकॉर्डिंग. म्हणजे ते 28 किंवा 27-28 जानेवारीला ते रेकॉर्डिंग करायला आले आणि 3 फेब्रुवारी 2000 मध्ये त्यांचं निधन झालं. तो वो मुझे लगता है उनका आखिरी आशीर्वाद था मेरे लिए. क्या बात. तो वो आशीर्वाद, लोगों का आशीर्वाद, जितने आर्टिस्टों ने उसमें पार्ट लिया, शंकर है, एल शंकर जी है, गीतिका है, जाकिर भाई है, मेरे दूसरे मित्र हैं नितिन शंकर, रजत ढोलकिया, और भी उसमें काफ़ी लोगों ने जो हिस्सा लिया, उन सब का मुझे एक उसमें आशीर्वाद मिला है. और मुझे ये लगता है कि उन सब का प्यार और आशीर्वाद था मेरे साथ, इसीलिए रिधून आज भी लोगों को याद है. तौफिकजी, जसं आता तुम्ही सोलो वाजवला होता, पण आता या वाद्याची, जेंबेची मागणी ही फ्युजन म्युझिकमध्ये जास्त आहे. तर मग एखाद्या बँड बरोबर जो नव्यानं क्रिएट झालेला आहे, किंवा एखादे मोठे आर्टिस्ट आहेत की जे काही वेगळं फ्युजन करू पाहतात, त्यांच्याबरोबर तुम्हाला वाजवायचं आहे, तेव्हा काही वेगळी तयारी करावी लागते का? तेव्हा काही वेगळा ताल निवडावा लागतो का? काही वेगळा साऊंड त्या तालमधून क्रिएट करावा लागतो का? आता काय की मी फ्युजन खूप केलं आहे, अजूनही करतोय, पण मला असं वाटतंय की ह्या प्रश्नाचं उत्तर जर शिखरने दिलं तर चांगलं होईल. कारण तो आत्ता सुरू करतोय आणि जेम्बे फ्युजन म्युझिकमध्ये तो पण घेऊन जातोय. आणि मोठे कलाकार म्हणजे नीलाद्री कुमार, पूर्वेन चॅटर्जी, रविचारी, तर त्यांच्याबरोबर तो वाजवतोय. म्हणजे हे त्याच्यासाठी खूप मोठा ब्लेसिंग आहे की हे लोक त्याला एवढं म्हणजे उसको इतना प्रोत्साहित कर रहे. तर तू याच्या उत्तर दे. प्रेपरेशन म्हणजे ॲज सच कॉज ह्या जितक्याही मास्टर्स आहेत ते सगळे नीलाद्री भाई किंवा चारीजी किंवा पूर्बेनजी किंवा दुसरी पण जितक्या लोकांनी मला चान्स दिलेले आहेत, तर सगळे इम्प्रोवायझर्स आहेत. सगळ्यांचं म्युझिक म्हणजे फिक्स पीसेस असतात, पण जेव्हा आम्ही स्टेजवर जातो तेव्हा स्टार्ट टू फिनिश मोरॉलेस कॉन्सर्ट तिकडेच स्पॉन्टेनियसली जे काय सुचतं, खूप वेळा तसं होतं. म्हणजे एक स्ट्रक्चर असतो, पण त्याच्या आत काय घडणार ते दॅट हॅपन्स राईट देअर. तर मी जितकेही त्यांचे पीसेस आहेत ते मी सतत रियाज करतच असतो. म्हणजे कॉन्सर्ट असो किंवा नसो, माझा रियाज चालू असतो त्या पीसेससोबत. बिकॉज कधी इन्क्वायरी येऊ शकते, कधी ते मला चान्स देऊ शकतात. तर प्रेपरेशन तेवढाच असतो, पण बाकी हा आमचा जो म्युझिक हा इम्प्रोवाइज असल्यामुळे जास्त पण प्रिपरेशन करणं कॅन बॅकफायर ऑल्सो. बिकॉज स्पॉन्टेनियसली आयडिया सुचले पाहिजेत तिकडे स्टेजवर, त्याचा रियाज झाला पाहिजे. आणि त्यासाठी डायरेक्ट स्टेजवर जाऊनच
या सगळ्या मास्टर्स बरोबर किंवा दुसरेही माझे जे माझ्या एज ग्रुपमधले जे इन्स्ट्रुमेंटॅलिस्ट आहेत त्यांच्यासोबत स्टेजवर जाऊन काहीतरी क्रिएट करणं प्रयत्न हाच असतो. तर आय थिंक दॅट मेक्स मोर सेन्स बिकॉज हिंदुस्थानी म्युझिक जे आहे आणि क्लासिकल बेस्ड फ्युजन म्युझिक जी ही सगळी लोक करतायत, इट इज अ इम्प्रोवाइज बेस्ड आर्ट फॉर्म. सर, फ्युजनमध्ये एखादं पीस जे तुमचं आवडीचं आहे आणि तुम्ही ते वाजवल्याने तो अल्बम फ्युजनचा म्हणा किंवा ती कॉन्सर्ट फ्युजनची गाजली, असं तुम्हाला आवडणारं एखादं पीस फ्युजन? मी एक रिदम घेतला म्हणजे आपला लेझिम. त्या लेझिम्सवर मी एक रेला वाजवला, तर एक मोठा फ्युजन येतो. हो. लेझिम रिदम आपला महाराष्ट्राचा फेमस रिदम आहे, त्याच्यावरती मी रेला केला म्हणजे एक फ्युजन. आता तुम्हाला दुसरा एक ग्रूव आम्ही वाजवतो. हा. हा, तो जेम्बे जे आफ्रिकाचे जेम्बे, इट्स अ फुल हँड प्लेइंग. ओके, पण तो